लाडकी बहिणीला आर्थिक मदत व्हावी, त्यांच्या अडीअडचणी समस्या दूर व्हाव्या यासाठी महिन्याकाठी 1500 रुपयाची मदत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत होत आहे. तर दुसरीकडे याच महिलांनी बेसिक बँककडून उचल केलेली रक्कमेसाठी संबंधित बँक प्रतिनिधीने अक्षरशः तगादा लावून सक्त वसुलीसाठी महिलांना मानसिक त्रास देऊन धमक्या देण्याचे प्रकार बाभुळगाव तालुक्यातील महम्मदपूर या गाव खेड्यात समोर आले आहे. सक्त वसुलीच्या मानसिक त्रासाने खचलेल्या महिलांनी चक्क तहसील कचेरीवर धडक दिली आहे. सततच्या पावसामुळे मजुरी अभावी बेसिक बँकचा घेतलेला पैसा देऊ शकत नाही. नुकतीच बँकेचे वसुली प्रतिनिधी यांनी महम्मदपूर येथील दुर्गा शामरावजी वाटोडेकर यांच्याकडे वसुलीसाठी आले असता पैसे न दिल्यामुळे तू आत्महत्या कर व आमचे पैसे दे म्हणत घरातील कुल्लर व धान्य घेऊन गेले. अशाच प्रकारची इतर बेसिक बँकेचे प्रतिनिधी गावात येऊन हप्ता भरण्यासाठी तगादा लावून मानसिक त्रास देत आहे. तरी आम्हाला बेसिक बँकेचे पैसे परतफेडीसाठी 3 महिन्याची मुदत देण्यात यावी या मागणीचे निवेदन यवतमाळ जिल्हाधिकारी यांना बाभुळगाव तहसीलदार मार्फत देण्यात आले आहे. काय मागणी आहे तुमची? आम्ही बेसिक साठी आलो. बेसिक गटामधून आम्ही पैसे काढले. ते बेसिक गटासाठी म्हणून आमच्या घरी म्हणजे रातच्यानी बी येते, 10-11 वाजता येते. पण कमी काही करा, जीव द्या, पण आमचे पैसे द्या असे ते म्हणत आहे. आमच्या पैसे काही जुळून नाही राहिले. आम्ही म्हणतो बा आम्ही उद्या देतो, किंवा आम्हाला 1 महिन्याची सवलत द्या. तर ते सवलत द्यायला सुद्धा ते तयार आहे नाही. ते लोक हे म्हणते तुमच्या घरातलं कूलर नेतो, किंवा तुमच्या घरात धान्य असून ते सुद्धा उचलून नेतो, किंवा कोणाच्या घरचा पंखा, कोणाच्या घरची टीव्ही असे ते उचलून नेऊ राहिले. म्हणून आम्ही त्याच्यासाठी इथपर्यंत येऊन पोहोचलो. अजून काय म्हणते? काय धमकी वगैरे देते का? काय घाणेरड्या शब्दात बोलते का? ते त्याचे शब्द म्हणजे ते तुम्ही फाशी घेऊन मरा किंवा जीव द्या असे म्हणजे ते सगळे म्हणजे जे त्याच्या मनात येते तसे ते बोलून चालले जाते. ते बी पुन्हा रातचे येते. दिवसा याचे तर रातचे येऊन राहिले. रातचे येऊन घरोघरी ते उठवत फिरून राहिले का तुम्ही काही करा पण आमचा पैसा द्या असे ते म्हणत आहे. म्हणून त्याच्यासाठी आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो. आता काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की आम्हाला 3 महिन्यापर्यंत आमच्या ज्यानं काही एकही पैसा भरणं होत नाही. आम्हाला 3 महिन्याची तुम्ही सवलत द्या. 3 महिन्याच्या नंतर आम्ही जे काही करायचं ते करू. आम्ही म्हणजे समोर भरू असं आमचं एक विचार आहे. पण 3 महिन्यापर्यंत आम्ही त्याला 1 रुपया देऊ शकत नाही. काहून का मजुऱ्या चालून नाही राहिले. पावसाळ्या रोजचा चालू आहे. त्याच्याच्यानं मजुऱ्या काही चालून नाही राहिले. सगळी मजुरी म्हणजे ठप्प आहे. त्याच्यासाठी म्हणून आम्ही हे मागणी करायला आम्ही इथपर्यंत आलो. काय नाव आहे तुमचं? दुर्गा शामरावजी वाटोडे. काय त्रास आहे बचत गटाच्या साहेबांकडून तुम्हाला? काय लय तगादा लावलाय सर लोकांनी आम्हाला. भर काही करा पण भराच म्हणते किस्त. आमच्या घरचा कूलर पण नेला, सिलेंडर नेला, अनाज पण गेलं, धान्य नेलं का? धान्य नेलं. तरी आम्ही किस्ता भरूनच राहिलो. आता किस्ता भरून एवढे तंग करून राहिले ते आम्हाला का खूप. काय म्हणते तुम्हाला? भराच म्हणते काही करा पण भरा. आता जीव द्यायचं राहिलो आम्ही. आत्महत्या करू का म्हटलं, त्याला फाशी घेऊ का म्हटलं, तर काही करा पण भराच. कर्ज वसुली अशी आहे की मागच्या काही दिवसाआधी ते आमच्या इथल्या एका बाईला आत्महत्या कर पण आमचे पैसे भर असा तगादा लावला. त्याच बेसिक फायनान्सच्या माणसाने त्यांचा कूलर, घरातलं धान्य घेऊन संबंधित ठिकाणी विकलं. आणि हे इतके सगळे प्रकार होत असताना त्या आमच्या इथल्या बाया इतक्या मानसिक तणावामध्ये आहे की मला तरी असं वाटते की या 1 महिन्यामध्ये 1-2 आत्महत्या तरी होईल या बेसिक फायनान्स. म्हणून आमची सगळ्यांची मागणी होती की किमान आम्हाला 2-3 महिने साईड द्यायला हवी. पण हे लोक इतके सुलतानी वसुली करतात की त्यांना काहीही देणं घेणं नाही. अशा प्रकारचे हे लोक आहेत. आजच आता आम्ही इथे तहसीलदारांना भेटायला जातो म्हणून सांगितलं, तर त्यांचं हे म्हणणं होतं की तुम्ही जाऊन या, आम्ही तोपर्यंत तुमच्या गावातच आहे. आणि तहसीलदाराचं 3 महिन्याचं लेटर आणा. म्हणजे इतके हरामखोर आणि माजलेले लोक आहेत. यांना कुठेतरी प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी वठणीवर आणावं अशी या महिलांची अपेक्षा आहे.